जय शिवराय. आज 2 ऑगस्ट. आज आपण आहोत तिकोना या किल्ल्यावर. मुसळधार पावसानंतर 1 आणि आज 2 अशा 2 तारखेला पावसाने उघडीप दिल्यानंतर हा समोर दिसणारा असा पवन मावळचा परिसर समोर आपल्याला दिसतंय ते पवना डॅम. आणि या इथेच आपण आत्ता आलेलो आहोत ते गडाच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ. अशा पद्धतीने तिकोना किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार. अजूनही सुस्थितीत असणारे या कड्यामध्ये भक्कमपणे उभे असलेले हे तिकोना किल्ल्याचे प्रवेशद्वार. प्रवेशद्वारातून ज्यावेळी आपण आत येतो त्यावेळी हे कातळ अशा पद्धतीने खोदून या इथे पायासाठी दिंडीची सोय आहे ती केलेली दिसून येईल. आणि अशा पद्धतीने हा वरचा कातळ आणि त्याच्याचमध्ये असा तयार केलेला दरवाजा. तिकोना गडाच्या पहिल्या दरवाज्यातून ज्यावेळी आपण वर येऊ त्याचवेळी असे समोर या इकडे दिसणारे पवना धरण आणि लगेचच पहिल्या दरवाजापासून थोडं वर आलं की या इथे असणारा हा वेताळ दरवाजा आणि त्याचे हे 2 बुरुज. अशा पद्धतीने हा गडाचा दुसरा वेताळ दरवाजा. तिकोना गडाचा हा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दरवाजा आहे. दरवाजाला लागूनच श्री वेताळ देवाचे प्राचीन स्थान असल्यामुळे याला वेताळ दरवाजा हे नाव. वेताळ दरवाज्यातून ज्यावेळी आपण वर येतो त्यावेळी येथे असणारी ही वेताळ बाबा म्हणजे या कठड्यांचे तटबंदीचे असे हे संरक्षण म्हणून या देवांची प्रसिद्धी आहे.